नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृतिभद्राय नियता प्रणता स्मृतां. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. रसिको, आज मी तुम्हाला तूळ राशीची माहिती देत आहे. पृथ्वीवर विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 12 अंशापर्यंत स्थान तूळ राशीचे आहे. ही राशीचक्रातील 7वी रास आहे. राशीचक्रात 180 ते 210 अंशापर्यंत स्थान तुळेचे आहे. ती कालपुरुषाच्या पोटावर राहते. या राशीत चित्रा, स्वाती आणि विशाखा नक्षत्राचा समावेश होतो. त्यांचे स्वामी अनुक्रमे मंगळ, राहू आणि गुरु आहेत. या राशीचा स्वामी शुक्र आहे. तो सर्वात तेजस्वी आहे. कन्या राशीच्या दक्षिणेला तूळ रास आहे. रवी या राशीत संक्रमण करतो, तेव्हा रात्र आणि दिवस दोन्ही सारखे असतात. या राशीचे चिन्ह तराजू आहे. पाश्चात्य कथेनुसार परमेश्वराच्या न्यायाचा तराजू मानला जातो. म्हणून ही रास समानता, अनुरूपता आणि न्यायाचे प्रतीक मानली जाते. बृहत्काय व्यापारात कुशल आणि मनन करणाऱ्या पुरुष राशीचे स्वरूप हातात तराजू घेतलेल्या श्वेतवस्त्रधारी पुरुषाप्रमाणे ही धातुसंज्ञक रास राजकारणी लोकांमध्ये पश्चिम दिशेकडे भरपूर संपत्ती असणाऱ्या बड्या महानगरात संपन्न व्यापारी स्थान, सर्वोच्च न्यायालय, नाट्य आणि मनोरंजन गृह या ठिकाणी आपले निवासस्थान करते. ही रास चंचल, अस्थिर स्वभावाची, तारुण्यावस्थेत नीलवर्ण प्रिय असणारी, रजोगुणी, वायू तत्वयुक्त, दिवसा बलवान असणारी, जमिनीवर चालणारी, त्रिधातू प्रकृतीची, वैश्य जातीची विषम रास आहे. ही रास वायव्य भारतात राहणारी असून तिचा वार शुक्रवार असून स्वामी शुक्र व भाग्यांक 6 आहे. तीळ, वस्त्र, गहू, चणे, तांदूळ, कापूस, रेशम, एरंडी, हिरा इत्यादी. ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, जपान, तिबेट, ब्रह्मदेश, अर्जेंटिना इत्यादी देशाची रास तूळ आहे. पूर्व क्षितिजावर या राशीचा उदय होताना जन्माला आलेल्या व्यक्तीवर तूळ राशीचा प्रभाव पडतो. त्या व्यक्ती बहुधा देखण्या आशक्त, पण उंच, न्यायी आणि शांतताप्रिय, प्रसन्न हृदयी, मध्यस्थी करण्यात कुशल, आध्यात्मिक विचाराच्या, सत्यप्रिय, तीव्र बुद्धीच्या, धार्मिक, सुधारणावादी, तत्त्वज्ञानी, पापभीरू वृत्तीचे लोक प्रिय, स्त्रीवर्गात प्रिय, नृत्य आणि संगीतप्रेमी मुलामध्ये प्रिय. तूळ लग्न असणाऱ्या व्यक्ती कोणतेही काम हातात घेण्यापूर्वी त्या कामात गुणदोषाचा नीट विचार करतात. त्या व्यक्ती तर्कशुद्ध विचार करणाऱ्या, विश्लेषण करणाऱ्या, वकील, साहित्यप्रेमी, आंतरराष्ट्रीय कायद्याचे ज्ञान असणाऱ्या, नौदलात सैनिक, न्यायाधीश, कवी, व्यावसायिक, उत्पादन करणाऱ्या कंपन्यात महत्त्वपूर्ण पदावर काम करतात. तूळ लग्न असणाऱ्या व्यक्ती भागीदारी, सामूहिक कार्यातही समाविष्ट होतात. त्यांना किडनी आणि कमरेत वेदना अशा प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यांनी मोकळ्या हवेत राहणे, शुद्ध हवेत राहणे त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने हितकारक असते. या राशीत रवी 1 महिना असतो. कार्तिक महिन्यापर्यंत रवी या राशीत भ्रमण करतो. 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात रवी या राशीत असतो. फलज्योतिषानुसार तूळ राशी रवीची नीच रास मानली जाते. म्हणूनच रवीचा या राशीवर होणारा प्रभाव या व्यक्तींना शुभ ठरत नाही. पहिल्या 10 अंशापर्यंत रवीची स्थिती अगदीच निकृष्ट मानली जाते. त्या व्यक्ती आध्यात्मिक असंतुष्ट राहतात. त्या खालच्या दर्जाच्या विचारांना महत्त्व देतात. त्यांना पितृसुख
कमी लाभते. त्यांच्या मनात पित्याविषयी द्वेष भावना असते. त्यामुळे पित्याची संपत्ती आणि सुखसाधने याचा त्यांना विशेष लाभ होत नाही. शिवाय या कालावधीत जन्मलेल्या व्यक्ती अयोग्य कार्य करणाऱ्या, दुष्ट प्रवृत्तीच्या, हलक्या मनाच्या, हीन आचरण असणाऱ्या मुलाविषयी चिंतित असणाऱ्या असतात. त्या व्यक्ती संगीतप्रेमी, पित्याची प्रतिष्ठा आणि सल्ला नष्ट करणाऱ्या, मदिरादी वस्तूची निर्मिती करणाऱ्या, भानखोर, अस्थिर विचाराच्या, कामप्रवृत्तीच्या, त्यामुळे अडचणी सापडणाऱ्या, सतत मनाने अस्वस्थ राहणाऱ्या असतात. अशा व्यक्ती परदेश गमन करण्याची आवड असते. मित्रांना मदत करणाऱ्या असतात. त्या शत्रूवर विजय मिळवतात. कोणतेही कार्य करण्यास सुरुवात करताना त्यांना आत्मविश्वास वाटत नाही. त्या राशीत चंद्र 2 पंधरवड्यात 2.25 दिवस असतो. त्यांच्या प्रभावाने त्या व्यक्ती इतरांना मदत करणाऱ्या, परिवर्तनशील, आस्तिक, स्त्रियांना वश होणाऱ्या, खरेदी विक्री आणि व्यापाराशी संबंधित शास्त्राच्या अभ्यास, कुटुंबाचे हित जपणाऱ्या, कीर्ती मिळवण्याची स्वच्छ असणाऱ्या, दूरदर्शी पण चळवळ्या असतात. या व्यक्ती गुणी आणि विद्वान असतात. त्यांना स्वभावात असे प्रवृत्तीचे मिश्रण आढळते. त्यांचे चारित्र्य चांगले असते. त्यांची वृत्ती असते, न्यायी वृत्ती असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते स्वतः सहकार्याने मत आजमावतात, त्यावर अवलंबून राहतात. स्वतः बुद्धीचे निर्णय घेत नाहीत. ते स्वतः भावना नियंत्रण राखू शकत नाही. त्यामुळे प्रौढावस्थेत त्यांना मानसिक विकार होण्यास शक्यता असते. ही रास वायुतत्वाची असल्याने या राशीचे ध्येय उच्च आणि महान असते. या व्यक्ती राजकारणात यशस्वी होतात. या राशीचा स्वामी शुक्र असल्याने या राशीत जन्मलेल्या व्यक्ती बहुधा मनमिळावू आणि हसऱ्या असतात. त्यांच्या वागण्यात खोटेपणा नसतो. या राशीतील रवी नीचेचा मानला जातो, पण शनीचे स्थान मात्र उत्तम मानले जाते. तुळेच्या शनीमुळे उपजीविकेचा मार्ग भाग्यशाली ठरतो. त्या व्यक्तीचा परदेशी संस्था आणि सार्वजनिक कार्याशी संबंध येतो. ते स्वतः मनगटाच्या जोरावर पैसा मिळवतात. नाराज.